ताक हा असा एक पदार्थ आहे जो लहानांपासून मोठ्यांना सर्वांच्या आवडीचा आहे. ऋतू कोणताही असो, पण ताकाचे सेवन करायला हे प्रत्येकालाच आवडते. पण त्यात जर उन्हाळा असेल तर ह्याचं सेवन मात्र आवर्जून केले जाते. आणि आज आपण घरातलं साहित्य वापरून अगदी सोप्या पद्धतीचं ताक बनवलेलं आहे. ही रेसिपी एकदा नक्की करून बघा. आणि तुम्हाला जर माझ्या रेसिपीज बघायला आवडत असतील तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला क्लिक करायला मात्र विसरू नका. चला पटकन रेसिपीला सुरुवात करूयात. आपला हा मसाला ताक करताना वेगळी काही पूर्वतयारी करून ठेवण्याची गरज नाही. त्यासाठी मी इथे एक मिरची घेतली आहे. आता तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आल्याचा एक छोटा तुकडा घ्यायचा आहे. गार्निशिंगसाठी मी कोथिंबीर घेतली आहे. 1 चमचा जिरेपूड घेतली आहे. 1 चमचा काळं मीठ घेतलेलं आहे. 1 चमचा चाट मसाला घेतलेला आहे. आता या सर्व गोष्टींमध्ये तुम्हाला जर कोणतं प्रमाण कमी जास्त करायचं असेल तुम्ही करू शकता. पण अर्धा लिटर दह्यासाठी हे प्रमाण अतिशय योग्य आहे. सर्वात शेवटी मी साध्या मिठाचा पण वापर केलेला आहे. पण आधी पहिला चव बघून घ्यायची आणि त्यानंतरच त्या मिठाचा वापर करायचा आहे. ताक पित असताना आल्याचा तुकडा किंवा मिरचीचा तुकडा जर जिभेखाली आला तर थोडासा झणझणतो किंवा थोडा ठसका लागण्याची शक्यता असते. म्हणून त्यामुळे मी इथे आलं आणि मिरची व्यवस्थितरित्या बारीक कुटून घेते. तुम्ही मिक्सरला बारीक केलं तरीही चालेल. तुम्ही बघू शकता व्यवस्थितरित्या त्याची मी पेस्ट करून घेतली. पण ह्यात ना तुकडे राहता कामा नयेत. त्याची व्यवस्थितरित्या पेस्ट करून घ्यायची आहे. आता इथे मी मार्केटचं अर्धा लिटर दही घेतलेलं आहे. जे पॅकेटमधलं असतं ते दही घेतलेलं आहे. कारण आपल्याला इथे मला माप दाखवायचं होतं त्यामुळे मी इथे बाजारातलं दही वापरलेलं आहे. पण दही घेताना थोडंसं फ्रेश दही असावं. खूप आंबट दही असेल ना तर मग तो ताक ना व्यवस्थितरित्या लागत नाही. अशा पॅकेटमधलं मी दही वापरलेलं आहे. आता आपल्याला ताक करण्यासाठी थोडं मोठं भांडं घ्यायचं आहे कारण आपण ह्यामध्ये पाण्याचा वापर करणार आहोत. आता सर्वात आधी मी 2 ग्लास थंड पाणी घेतले आणि त्यामध्ये त्याला थोडेसे बर्फाचे तुकडे पण टाकलेले आहेत. पाण्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आता पाणी ॲड केल्यानंतर आपल्याला विस्कर किंवा रवीच्या सहाय्याने त्याला घुसळून घ्यायचं आहे जेणेकरून ज्या दह्यामध्ये काही गाठी वगैरे असतील ते आपल्याला व्यवस्थितरित्या मोडून घ्यायच्या आहेत. आता मी इथे पुन्हा 1 ग्लास पाणी ॲड केलेलं आहे. असं मी अर्धा लिटर दह्यासाठी 3 ग्लास पाण्याचा वापर केलेला आहे. आता आपल्याला हे व्यवस्थितरित्या एकत्र करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मसाले ॲड करायचे आहेत. आता हे सर्व मसाले एकत्र करून घ्यायचे आहेत आणि आपल्याला व्यवस्थितरित्या मिक्स करून घ्यायचं आहे. आणि ज्या खलबत्त्यामध्ये मी आलं आणि मिरची जी कुटून घेतलेली त्यातही थोडंसं मी एक 2-3 चमचे पाणी ॲड केलं आहे आणि ते ह्यामध्ये ॲड केलेलं आहे जेणेकरून तो जे काही खलबत्त्याला लागलेला मसाला आहे तो सगळा व्यवस्थितरित्या निघेल. आता हे सर्वच गोष्टी आपल्याला मिसळून घ्यायचं आहे आणि अर्धा मिनिटभर थांबायचं आहे कारण की हे मसाले किंवा जे मीठ व्यवस्थितरित्या त्या दह्याला मिक्स होण्यात अर्धा 1 मिनिटभर लागतो. आणि त्यानंतर आपल्याला पुन्हा चव घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला ह्यामध्ये साधं मीठ वापरायचं आहे. आता साध्या मिठाचा वापर मी फक्त अर्धा चमचा केलेला आहे, जास्त नाही. पण आधी तुम्ही चव बघून घ्यायची आहे कारण की तुम्ही पाण्याचं प्रमाण किती घेताय किंवा दह्याचं प्रमाण किती घेताय त्यानुसार आपल्याला मसाल्यांचं प्रमाण कमी जास्त करायचं आहे. आता तुम्ही बघू शकता सर्व व्यवस्थितरित्या एकजीव झालेलं आहे आणि आपलं झटपट शरीराला थंडावा देणारं असं ताक तयार झालेलं आहे की नाही. झटपट होणारं ताक. त्यासाठी आपल्याला वेगळा काही मसाला बनवून ठेवण्याची गरज पडली नाही. एकदम घरच्या साहित्यात तयार झालं आपलं झटपटरित्या मसाला ताक. कशी वाटली ही रेसिपी मला कमेंटमध्ये नक्की सांगा. रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक करा आणि आपल्या मित्रमंडळींसोबत ही रेसिपी नक्की शेअर करा. चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आणि रेसिपीबद्दलही काही प्रश्न असतील तेही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. पुन्हा भेटूयात अशाच झटपट रेसिपीसोबत. धन्यवाद.